तर तिकडे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। हॉटेल ताज लँड्समध्ये ठाकरेंच्या सर्व आमदार आणि खासदारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण देण्यात आलंय। मुंबईत ठाकरे गटाची डिनर डिप्लोमसी पार पडली आहे। आगामी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना राज्यातील मुद्दे घेऊन कसं कोंडीत पकडायचं यावर मंथन सुरू आहे। मनसे युती संदर्भात स्थानिक स्तरावर काय वातावरण आहे याची चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर डिनर डिप्लोमसी आपल्याला पाहायला मिळाली। पावसाळी अधिवेशनात लोकांचे मुद्दे मांडा असे या डिनर डिप्लोमसीच्या वेळी ठाकरेंनी म्हटलंय। मनसे युती संदर्भात स्थानिक वातावरणाची चाचपणी करा असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत। मुंबईच्या हॉटेल ताज लँड्समध्ये हे पार पडलंय। तर या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नेमक्या काय सूचना दिल्यात आपण पाहूया। 3-4 महिने पक्षाकडे विशेष लक्ष द्या। महापालिका निवडणुकीत अधिकाधिक आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा। ज्या ठिकाणी आपला आमदार खासदार नाही त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक नेत्यांनी विशेष लक्ष द्या। पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडा। स्थानिक पातळीवरच राजकारण बघून युती आघाडीचा निर्णय पक्ष म्हणून घेऊ। मनसे युती संदर्भात स्थानिक स्तरावर काय वातावरण आहे याची चाचपणी करण्याच्या सूचना देखील दिल्या। पक्षाच्या नेत्यांना मतदार याद्यांचा अभ्यास करण्याचा सल्ला देण्यात आलाय। तर लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले, कुठे वाढले, बोगस मतदार शोधा असे आदेश देखील देण्यात आले। तर गटप्रमुखांनी 40 लाख मतदार कसे वाढले हे तपासा। मतदार याद्यांच्या गोळ्याबाबत माहिती समोर आणा अशा देखील सूचना उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केल्या।